लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत टाकरखेड या गावातील एक आजी आहे, काळबांडे आजी. ती प्रत्यक्ष लहानूजी महाराजांची दर्शनार्थी आहे, तर आपल्याला अनुभव सांगणार आहे. आजी जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी बाबा. हा, सर्वात आधी तुझं नाव सांग बरं पूर्ण. माझं हो. सुमनबाई काळबांडे. हेच गाव तुझं? होयच गाव माझं. तर सगळ्यात आधी लहानूजी बाबाचं तुनं दर्शन घेतलं, तर तुला आलेले अनुभव सांग लहानूजी बाबाचे. हो, अनुभव सांगतो ना. सांग. माझे लेकर नाही वाचे. बर. म्हणे गाव सोडून जाणून दे का म्हणे. कोण म्हणे? बाबाजी. तुले म्हणे? हो. गाव सोडून जाणं म्हणे? गाव सोडून जाणं म्हणे. हा, मग गेली बाबा गाव सोडून. बर. कोणत्या गावाला गेली मग? आरविले. आरविले. बर. आरवी राहिली 10 वर्ष. हो काय? हो. तुझ्या घरचे मालक काय करे मग? शेती. शेती करे. हो. शेती करे तरी आरवीला राहिली का जाऊ? कदमच्या इकडे करे काम. कदमच्या इकडे वाड्यात? वाड्यात कदम डॉक्टरच्या इकडे. बर. तिकडे काम करे. आणि तिथं राहे तुम्ही मग? मग तिथं बाबा मग मामाच्या घरी. बर. मामा होते माझे. बर. मग तिथं राहावं. हो. मग काही दिवसानं उद्या नाही जमलं. हो. तिथे बाबा म्हणे इथं हा. चाल म्हणे गावाकडे. बर. आपल्याला बाबाजीच्या पायरीपाशी जागा भेटली म्हणे. हो. आता काही नाही होत म्हणे, आपलं लेकरं वाचतात म्हणे आता. वाचतात म्हणे? हो. हो. चाल म्हणे. हा. मी नाही म्हणू, इथंच राहू म्हणू. आरविलेच राहू म्हणून? हो. नाही म्हणे, चाल म्हणे गावाकडे. हा. मग आणलं बापा गावाकडे. इथे जागा भेटली म्हणजे. हे जागा का? हो. बर. हे जागा भेटली म्हणजे. हो. हो. मकान मग मातीचंच होतं मकान त्या वक्ती. बर. मातीच्याच मकानात राहावं. बर. मग याला आहे ना पोरानं. नाही मग तुले इथं राहिले आल्यावर मुलं बाळ झाले का मग? हो. की- एक पोरगी झाली, एक पोरग झालं इथं आल्यावर. हो काय? हो. आणि आरवीत राहे तेव्हा काहीच नव्हतं काय? नाही होत ना. तिथं झालं आरवीत राहिले गेल्याबरोबर झाले का तुले मुलं बाळ? दोन लेकरं झाले आरवीत. म्हणजे इथं गावात नव्हतं काहीच? गावात काहीच नव्हतं. वाचूच नाही दे लेकरं. वाचूच नाही ते. हा. बापरे. 12 लेकरं झाले बाबा. 12. हो काय? हो. बापरे. 12 लेकराचं न्याय इतके. 2 पोरं आणि 2 पोरी. तेवढे वाचले फक्त? एवढे वाचले. पहिले वाचेच नाही काय? वाचूच नाही दे माय लेकरं. हो काय? हो. म्हणजे काय होय बा वाचू नाही ते? म्हणजे काय होय नेमकं? काय होईन काय नाही. हा. जन्म झाला का बस मरून जाय? नाही. 12 म्हणजे 2 वर्ष आहे ना. राहे? हो. बाप. 12 म्हणजे 2 वर्ष आहे. हो. बाबाजीपाशी जाओ. हो. बाबाजी कसं होईन माया. हो. बाबाजी माय कसं होईन. हो. मग बाबाजी म्हणे त्याला खातो का? मध्ये खातो म्हणे. हा. बाबाजी म्हणे त्याला खातो का मध्ये खातो म्हणे. असे विचारे बाबाजी? असे विचारे. हो. मग लेकरू मरून जाय माय. बाबाजी सजीव आहेत. हो. बाबाजी सजीव राहिले. असं करता करता मग बाबाजीनं सांगितलं होतं का आरवी सोडून जाय? हो. म्हणजे गाव सोडून जाय? गाव सोडून जा. गाव सोडून मग महादेवा गेली बाबा. महादेवाला गेली? हा. मला लेकरासाठी. हो. महादेवा गेली तर मग एक पोरगो एक पोरगी बाई माय. हो. 2 लेकरं. असं असं. मग मोठी पोरगी माय खूप गावात आहे. हा. खूप गावले आहे? हो. असं का? सगळ्यात पहिली तुले पोरगी झाली का मग? नाही. सगळ्यात पहिले मोठं कोण आहे? जे गेली देवाच्या घरी. अच्छा. नाही, आता सध्या हयातीत असलेल्यापैकी मोठं कोण आहे मग? सगळ्यात मोठं? तो गेला देवाच्या घरी. हो काय? हो. असं असं. तो एक पोरगा आणि एक पोरगी. पोरगी आहे आणि तो गेला देवाच्या घरी. असं असं. हो का? तरीपासून मग लेकरं वाचली. वाचले वाचले. हो. आता किती जण आहे मग आता वाचलेले? वाचली. आता 2 पोरं आहे आणि 2 पोरी आहे. असं एवढं आहे? हा. आणि तुझ्याकडले मालक कधी वारले मग? आता मालकारी झाली असेल ना 10 वर्ष. असं 16-17 वर्ष झाले म्हणते तुमचे बाबू सांगते. हो. आणि जवळपास तू 89वं वर्ष चालू आहे म्हणते तुले. हो. पाय बाबू सांगून राहिले. हो. आणि आणखी काय म्हणे बाबाजी? सांगणे एखादा प्रसंग. बाबाजी काय म्हणे काय नाही तर? बाबाजीचं काय काय सांगू. बाबाजीची घटना. बाबाजी जेव्हा तर माणूस नव्हता या गावात. संत नव्हते? हो. असं काय?
कोणाली जाणले का मात्र सोदा हां काय रे बसतो इथं हां त्यांना इथं मागाले हां भाकऱ्या असं का अशी बोले असं बोले बाबाजी. हो का वावरात जाय बाबाजी हो सोकारी करे हो नानूजी बाबा मारुतीवर जाय मारुतीवर जाय गंगापूरच्या गंगापूरच्या बरोबर आहे तिथं सोकारी करे असं का हे बाबा कोणीच्या घरी राहिले काही दिवस हो तिथे राहिले 8 दिवस 8 वर्ष हो बाबाजी बरोबर आहे बाबाजी काय म्हणजे वयाचे होते काय हम्म. नाही म्हणजे वयाचे नव्हते असं असं पण आता भगवंताचं बनावणं हो तर जाणं पडलं जायचं बाबा हो हो बरोबर आहे आधीच राहतो म्हणे आरविलेच राहतो म्हणे हो हो तेलंगराव पाशी राहतो म्हणे तेलंगराय बाबापाशी हां हो. बरोबर आहे तो आमच्या गावच्या 5 घेतलं ना राहू नाही दिलं नाही येऊ नाही राहू नाही दिलं टाकरखड्याला चाला म्हणे आपल्या घरात गावातून चाला म्हणे बाबाजी हो नाही तर बाबाजीची इच्छा तेलंगराव पाशीच होती राहायचे हो आरविले आणि हो, बरेचसे लोक सांगते त्यावेळेस हो तो भोई करून आणलं बाबाजी इथं असं काय हो आरवीवरून अरे वरून असं काय बरं तर आजी तुनं जे काही अनुभव प्रसंग सांगितले की तुझे जे अपत्य वाचत नव्हते हा आणि बाबाजीनं तुला सांगितलं त्यावेळेस का गाव सोडून चालली जाय हा तर तेव्हापासून तुझे अपत्य वाचायला लागले हा म्हणजे एक प्रकारचा कृपाप्रसाद तुझ्यावर बाबाजीचा होता हो पूर्ण आणि त्या बाबाजीच्या आशीर्वादानं आज तुझे 2 मुलं आणि मुली जिवंत आहेत हो आणि सुखात तुझा संसार सुरू आहे हो अजूनही सुरू आहे व्यवस्थित हो तर तू जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुझा आभारी आहो जय गुरु जय जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय